नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामध्ये आज आपण बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक आज अभ्यासणार आहोत. घटकाचं नाव आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. आपल्याला अभ्यासवायचा आहे. तर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जो आहे तो सर्वप्रथम स्टॅनली जोहान्स आणि एच गॉसेन या अर्थतज्ञांनी मांडलेला आहे आणि याला अधिक विस्तृत स्वरूपामध्ये मांडण्याचं काम डॉक्टर मार्शल यांनी 1890 साली अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं डॉक्टर मार्शल यांनी अधिक विस्तृत स्वरूपामध्ये हा सिद्धांत मांडला, त्यामुळे हा सिद्धांत मार्शल यांच्या नावे ओळखला जातो. त्याचबरोबर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतालाच गॉसेनचा पहिला नियम असे देखील म्हणतात. त्याचबरोबर अर्हासी उपयोगितेचा सिद्धांत किंवा ऱ्हासमान उपयोगितेचा सिद्धांत अशा वेगवेगळ्या नावांनी हा सिद्धांत अनुभवास येतो किंवा हा सिद्धांत ओळखला जातो. त्यामुळं या अगोदर आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता नावाच्या दोन संकल्पना अभ्यासल्या आहेत. त्यामध्ये सीमांत उपयोगिता ही नेहमी घटत जाणारी असते, म्हणजे शेवटच्या नगापासून प्राप्त होणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय. आणि ही सीमांत उपयोगिता ही नेहमी घटत जाणारे असते, क्रमाक्रमाने घटत जाते. म्हणजे नगसंख्येमध्ये जसजशी वाढ होत जाते तशी एका जादा नगाचा उपभोग घेतल्यामुळं उपभोक्त्याला मिळणारी जी उपयोगिता आहे ती नेहमी घटत जाणारी असते. म्हणून त्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असं देखील म्हणतात. त्यामुळे ऱ्हासमान उपयोगितेचा सिद्धांत, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, गॉसेनचा पहिला नियम किंवा अर्हासी उपयोगितेचा सिद्धांत अशा वेगवेगळ्या नावांनी हा सिद्धांत ओळखला जातो. तर हा सिद्धांत आज आपल्याला अभ्यासवायचा आहे. त्यामध्ये सिद्धांताचं विधान आपल्याला पहिल्यांदा अभ्यासवायचं आहे. तर प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली अर्थशास्त्राची मूलतत्वे नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये हा सिद्धांत अधिक विस्तृतपणे मांडण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. तर मार्शल यांच्या मते हा सिद्धांत पुढील प्रमाणे आहे. इतर परिस्थिती कायम असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी कमी होत जाते. त्यामुळे इतर परिस्थिती कायम असताना किंवा अन्य परिस्थिती कायम असताना असं गृहीत धरून व्यक्तीजवळ किंवा एखाद्या उपभोक्त्याजवळ आधीपासून म्हणजे सुरुवातीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यामध्ये वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारं अतिरिक्त समाधान, जादाचं समाधान हे कमी कमी होत जाणारं असतं किंवा क्रमशः घटत जाणारं असतं असा हा सिद्धांत सांगतो. त्यानंतर दुसरं सिद्धांताचं विधान आहे की इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जादाची उपयोगिता क्रमशः घटत जाते. इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जादाची उपयोगिता क्रमशः घटत जाते. म्हणजे शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता ही घटत जाणारी असते असा हा सिद्धांत
आपल्याला सांगतो. त्यामुळं एखादा उपभोक्ता आपली एखादी विशिष्ट गरज पूर्णपणे भागवत असताना एकाच वस्तूचे अनेक नग तो लागोपाठ सतत सेवन करतो आणि त्या नगसंख्येमध्ये जसजशी वाढ होत जाते तसतशी उपभोक्त्याला मिळणारी सीमांत उपयोगिता जी आहे ती क्रमाक्रमाने घटत जाणारी असते असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळं घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जो आहे तो मार्शल यांनी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अनुभवास यायचा असेल किंवा व्यवहारामध्ये आपल्याला हा सिद्धांत आढळून यायचा असेल तर इतर परिस्थिती कायम असताना किंवा अन्य परिस्थिती कायम असताना अशा गृहीतकाचा या ठिकाणी काय केलेला आहे विचार केलेला आहे. त्यामुळं या घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहीतके आपल्याला पुन्हा अभ्यासवायची आहेत. तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची जी अनेक गृहीतके आहेत ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. त्यातलं पहिलं गृहीतक आहे विवेकशीलता. विवेकशीलता म्हणजे उपभोक्ता जो आहे तो विवेकशील असतो. म्हणजे त्याचं जे काय वर्तन आहे ते सर्वसामान्य व्यक्तीसारखं असतं. त्यामुळं विवेकशीलता या गृहीतकाचा आधार घेऊन हा सिद्धांत काय केलेला आहे मांडलेला आहे. म्हणजे उपभोक्ता एकाच वस्तूचे अनेक नग सेवन करत असताना त्याचं वर्तन जे आहे ते सर्वसामान्य व्यक्तींसारखं असणार आहे. त्याच्या वर्तनामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नये असं या ठिकाणी गृहीत धरलं. जर बदल झाला तर आपल्याला हा सिद्धांत आढळून येणार नाही. म्हणून घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचं पहिलं गृहीतक आहे विवेकशीलता. म्हणजे उपभोक्ता हा विवेकपूर्ण वर्तन करणारा असतो. म्हणजे त्याचं वर्तन जे आहे ते सर्वसामान्य व्यक्तीसारखं असतं. त्याच्या शारीरिक आणि मानसिकतेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. तर तो कसा असतो त्याची वर्तणूक जी आहे ती स्थिर असते, सर्वसामान्य व्यक्तींसारखी असते असं या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर दुसरं गृहीतक आहे की संख्यात्मक मापन. म्हणजे उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येते असं डॉक्टर मार्शल यांनी काय केलेलं आहे. हा सिद्धांत प्रत्यक्ष अनुभवास येण्यासाठी म्हणजे उपयोगिता ही संख्येमध्ये व्यक्त करता येते. म्हणजे पहिल्या नगापासून समजा 25 मात्रा इतकी उपयोगिता मिळाली, दुसऱ्या नगापासून 20 मात्रा इतकी उपयोगिता मिळाली, तिसऱ्या नगापासून 15 मात्रा इतकी उपयोगिता मिळाली. त्यामुळं प्रत्येक नगाच्या उपभोगाबरोबर एखाद्या उपभोक्त्याला किती उपयोगिता मिळाली याचा आपल्याला अभ्यास करता यावा यासाठी उपयोगिता संख्येमध्ये मोजता येते असं गृहीत धरलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात बघा उपयोगिता जी आहे ही संख्येमध्ये आपल्याला व्यक्त करता येत नाही. कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे असं आपण उपयोगितेची वैशिष्ट्ये अभ्यासत असताना अभ्यासलं आहे. म्हणजे उपयोगिता ही व्यक्तीच्या मनाला जाणवणारी भावना आहे. त्यामुळं उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येत नाही. परंतु मार्शल यांनी हा सिद्धांत प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आढळून यावा यासाठी काय केलेलं आहे उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येते अशा पद्धतीनं गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर तिसरं गृहीतक आहे वस्तूचा एकजिन्सीपणा. म्हणजे एकजिन्सीपणा म्हणजे काय सारखेपणा. म्हणजे ज्या वस्तूचा उपभोग आपण घेणार आहोत तर त्या वस्तूचा रंग, रूप, दर्जा, आकार, वेष्टन, प्रकार इत्यादी सर्व बाबतीमध्ये ती वस्तू समान असायला पाहिजेत. त्या वस्तूचे प्रत्येक नग सारखेच असायला पाहिजेत. त्या वस्तूचा रूप, त्या वस्तूचा दर्जा, त्या वस्तूचा आकार, त्या वस्तूची चव, त्या वस्तूचं वेष्टन, त्या वस्तूचा प्रकार हा कसा पाहिजे समान असायला पाहिजे, सारखाच असायला पाहिजेत. आणि असं जर असेल तरच आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आढळून येणार आहे.
नाहीतर वस्तूमध्ये एक जिन्सीपणा जर नसेल तर आपल्याला हा सिद्धांत प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आढळून येणार नाही. म्हणून एक जिन्सीपणा म्हणजे काय? एकसारखेपणा म्हणजे एकाच वस्तूचे अनेक नग आपण उपभोगत असताना ते सर्व नग एकसारखेच असायला पाहिजेत, समान असायला पाहिजेत. त्याचा रंग, त्याचं रूप, त्याचा दर्जा, त्याचा आकार, त्याचा वेष्टन, त्याचा प्रकार, त्याची चव, हे सर्व बाबतीमध्ये काय असायला पाहिजे? समान असायला पाहिजेत. आणि तरच हा सिद्धांत आपल्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आढळून येणार आहे. त्यामुळं एकजिन्सीपणा, एकसारखेपणा, समानता हा काय गुणधर्म असला पाहिजे. त्यामुळं हे गृहीतक या सिद्धांतामध्ये गृहीत धरलं आहे, एकजिन्सीपणा. त्यानंतर पुढलं गृहीतक आहे उपभोग सातत्य किंवा निरंतर उपभोग असं देखील त्यांना म्हणतात. म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपल्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आढळून असेल तर उपभोगामध्ये सातत्य ठेवले पाहिजेत. म्हणजे एकाच वस्तूचे अनेक नग सेवन करत असताना ते नग अशा पद्धतीने घेतले पाहिजेत की त्यामध्ये कोणत्याही कालावधीचं अंतर जाता कामा नये. म्हणजे लागोपाठ वस्तूचं सेवन केलं पाहिजे. म्हणजे निरंतरपणे काय करायला पाहिजेत? वस्तूचा उपभोग घेतला पाहिजे. आणि निरंतरपणे जर उपभोग घेतला तरच आपल्याला काय होणार आहे? घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अनुभवास येणार आहे. म्हणजे वस्तूच्या नगसंख्येच्या वाढीबरोबर आपल्याला मिळणारी सीमांत उपयोगिता जी आहे ती घटत येणारी काय होणार आहे? आढळून येणार आहे. कधी? जर उपभोगामध्ये आपण सातत्य ठेवलं तरच आपल्याला हे सगळं काय होणार आहे? आढळून येणार आहे. त्यामुळे उपभोग सातत्य किंवा निरंतर उपभोग हा उपभोग त्यानं घेतला पाहिजेत असं गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर पाचवं गृहीतक आहे योग्य आकारमान. म्हणजे वस्तूचा योग्य आकारमान असला पाहिजे. म्हणजे ज्या वस्तूचा आपण उपभोग घेणार आहोत तर त्या वस्तूचं आकारमान अत्यंत लहान किंवा फारच मोठा असं असता कामा नये. तर त्याचं जे आकारमान आहे ते योग्य प्रकारचं असायला पाहिजे. उदाहरणार्थ चहाचा कप, पाण्याचा ग्लास. तर हे काय योग्य आकारमान आहे. आणि योग्य आकारमान असताना वस्तूचं आपण सेवन केलं की आपल्याला नगसंख्येच्या वाढीबरोबर सीमांत उपयोगिता ही काय घटत जाणारी आढळून येणार आहे. त्यामुळं योग्य आकारमान असायला पाहिजे. उदाहरणार्थ चहाचा कप किंवा पाण्याचा ग्लास. पाणी पित असताना आपण तहानी गरज भागवण्यासाठी आपण पाणी ग्लासच्या साहाय्याने पितो. जर तेच पाणी आपण चमच्यानं जर पिलं तर आपल्याला उपयोगिता घटत जाणार नाही. त्यामुळं काय होणार आहे? इथं वस्तूचा योग्य आकारमान जो आहे तो असला पाहिजेत. आणि योग्य आकारमानाच्या अनेक वस्तू आपण लागोपाठ एकसारख्या जर सेवन केल्या तर आपल्याला सीमांत उपयोगिता म्हणजेच शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता ही घटत जाणारी आढळून येणार आहे. त्यानंतरचं पुढलं गृहीतक आहे, सहावं गृहीतक आहे स्थिरता. म्हणजे डॉक्टर मार्शल यांनी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आढळून यायचा आहे. आणि व्यवहारामध्ये आढळून येत असताना काही गोष्टी स्थिर धरलेल्या आहेत. म्हणून त्याला काय म्हटलं आहे? स्थिरता असं म्हटलं आहे. यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या स्थिरच असायला पाहिजेत. त्यामध्ये बदल होता कामा नये. उदाहरणार्थ उपभोक्त्याचं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न कायम आहे किंवा उत्पन्नामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ किंवा घट होता कामा नये. उत्पन्नामध्ये वाढ किंवा घट झाली तर आपल्याला पुन्हा सीमांत उपयोगिता घटत जाणारी आढळून येणार नाही. त्यामुळं उपभोक्त्याचं उत्पन्न कायम आहे. उपभोक्त्याच्या आवडीनिवडी ज्या आहेत त्या आवडीनिवडी सुद्धा कायम आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नये.
त्यानंतर उपभोग त्याची जी चव आहे किंवा पसंती आहे त्यामध्ये देखील बदल होता कामा नये, किंवा एखाद्या उपभोक्त्याला असणारी जी सवय आहे त्या सवयीमध्ये सुद्धा बदल होता कामा नये. त्यामुळं या ज्या काही गोष्टी आहेत, उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असावं, त्याच्या आवडीनिवडी या कायम असाव्यात, त्याच्यामध्ये बदल होता कामा नयेत, वस्तूच्या किमती या स्थिर असायला पाहिजेत, त्यानंतर वस्तूची चव जी आहे ती देखील बदलता कामा नये, पसंती, त्यानंतर सवयी यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या स्थिर आहेत असं मानलेलं आहे. आणि हा सिद्धांत आपल्याला असं जर असेल तर हा सिद्धांत प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपल्याला आढळून येणार आहे असं म्हणता येईल. त्यामुळं आपण ज्या वस्तूंचा उपभोग घेणार आहोत त्या वस्तूचे अनेक नग सेवन करत असताना, या नगसंख्येचा उपभोग घेत असताना उपभोक्त्याची मानसिकता बदलता कामा नये, त्याचं उत्पन्न बदलता कामा नये, आवडीनिवडी बदलता कामा नये, चव पसंती सवयी बदलता कामा नये, त्या स्थिरच असायला पाहिजे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नये. त्याचबरोबर मार्शलांनी पैशाची सीमांत उपयोगिता देखील स्थिर असते अशा पद्धतीचं गृहीत धरलेलं आहे. म्हणजे पैशाची सीमांत उपयोगिता जी आहे ती स्थिर असते असं मानलेलं आहे. त्यानंतर 7वं गृहीतक आहे विभाज्यता. विभाज्यता म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूचे अनेक नग आपण सेवन करतोय तर ज्या वस्तूचा आपण वापर करणार आहोत त्या वस्तूचे लहान लहान भागामध्ये रूपांतर करता आले पाहिजे, त्या वस्तूचे लहान लहान तुकडे करता आले पाहिजेत. उदाहरणार्थ भूक ही गरज पूर्ण करण्यासाठी आपण भाकरीच्या अनेक नगांचं सेवन करतो आणि या भाकरीच्या अनेक नगांचं सेवन करत असताना भाकरी आपण खात असताना भाकरीचे लहान लहान तुकडे करून आपण सेवन करतो. त्यामुळं ज्या वस्तूचा आपण उपभोग घेणार आहोत त्या वस्तूमध्ये विभाज्यता हा गुणधर्म असला पाहिजे. म्हणून विभाज्यता हे काय एक गृहीतक आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि शेवटचं गृहीतक आहे एकच गरज. म्हणजे या ठिकाणी वस्तू या विविध उपयोगी नसतात असं या ठिकाणी मानलं आहे. म्हणजे एकच गरज पूर्णपणे भागवण्यासाठी वस्तूचा वापर केला जातो. म्हणजे उपभोक्ता आपली एखादी विशिष्ट गरज पूर्ण करत असताना एकाच वस्तूचा वापर करतो, त्या वस्तूचा वापर दुसरी गरज पूर्ण करण्यासाठी केला जात नाही असं या ठिकाणी मानलेलं आहे. त्यामुळे एकच गरज वस्तू काय करते, पूर्णपणे भागवते असं आपल्याला म्हणता येईल. तर ही जी काही गृहीतके आहेत तर या गृहीतकाचा आधार घेऊन डॉक्टर मार्शल यांनी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जो आहे तो मांडलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपल्याला काय सांगतो, तर एखादा उपभोक्ता एकाच वस्तूचे अनेक नग सेवन करत असताना नगाच्या वाढीमध्ये किंवा नगसंख्येमध्ये जसजशी वाढ होत जाते तसतशी त्याला मिळणारी सीमांत उपयोगिता ही क्रमाक्रमाने घटत जाणारी असते असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळं शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता ही घटत जाणारी असते असा हा काय सांगतो, सिद्धांत सांगतो. म्हणून त्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत आपल्याला उदाहरणाच्या सहाय्याने देखील स्पष्ट करता येईल. त्यामुळं घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपण एका काल्पनिक उदाहरणाच्या सहाय्याने काय करूया, स्पष्ट करूया. इथं बघा तक्ता क्रमांक 2 मध्ये आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. तर तक्ता क्रमांक 2.2 मध्ये x वस्तूची नगसंख्या आणि x वस्तूच्या नगसंख्येमुळे मिळणारी सीमांत उपयोगिता कशा प्रकारची आहे ते या तक्त्यामध्ये दाखवलेलं आहे. पहिल्या नगापासून 10 मात्रा
इतकी सीमांत उपयोगिता मिळते. दुसऱ्या नगापासून 8 मात्रा इतकी सीमांत उपयोगिता मिळते. तिसऱ्या नगापासून 6 मात्रा इतकी सीमांत उपयोगिता मिळते. चौथ्या नगापासून 4 मात्रा इतकी सीमांत उपयोगिता मिळते. 5व्या नगापासून 2 मात्रा इतकी सीमांत उपयोगिता मिळते. 6व्या नगापासून 0 मात्रा इतकी उपयोगिता मिळते. म्हणजे इथं खऱ्या अर्थानं उपभोक्त्याची गरज काय होते, पूर्ण होते. आणि गरज पूर्ण झाल्यानंतर तो ज्यावेळी 7व्या नगाचं सेवन करतो त्यावेळी त्याला मिळणारी जी उपयोगिता आहे ती ऋण उपयोगिता किंवा उणे उपयोगिता जाणवते. म्हणजेच 7व्या नगापासून सीमांत उपयोगिता -2, उणे 2 किंवा ऋण 2 असे मिळालेले आहे. म्हणजे याला इथं प्रत्यक्ष उपयोगिता मिळत नाही तर त्याला अनुपयोगिता मिळते असं म्हणता येईल. त्यामुळं हा जो काय तक्ता आहे त्या तक्त्यामध्ये आपल्याला क्ष वस्तूच्या नगसंख्येचा उपभोक्ता काय करतो, जसजसा उपभोक्ता काय करतो नगसंख्येमध्ये वाढ करतो तसतशी त्याला मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती क्रमाक्रमाने घटत जाणारी आढळून येते. म्हणजे पहिल्या नगाच्या वेळी 10 मात्रा, तिसऱ्या नगाच्या वेळी 6 मात्रा, 5व्या नगाच्या वेळी 2 मात्रा, 6व्या नगाच्या वेळी 0 मात्रा, 7व्या नगाच्या वेळी -2 मात्रा. म्हणजे नगसंख्येमध्ये जसजशी तो वाढ करतो तसतशी त्याला सीमांत उपयोगिता ही क्रमाक्रमाने घटत जाणारी आपल्याला आढळून आलेली आहे. तर याच तक्त्याच्या आधारे आपल्याला काय करता येईल, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जो आहे तो आकृतीच्या सहाय्याने देखील स्पष्ट करता येईल. म्हणजे हा जो काय तक्ता आहे त्या तक्त्याला अनुसरून आपण काय केलेलं आहे, खाली एक आकृती काढलेली आहे. बघा, आकृती क्रमांक 2.8 मध्ये ही आकृती आहे. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची आकृती आहे. आकृती क्रमांक 2.8. तर यामध्ये बघा, अक्षावरती वस्तूची नगसंख्या दाखवलेली आहे. म्हणजे जो आडवा क्ष अक्ष आहे तो, तर अक्षावरती वस्तूची नगसंख्या आणि उभा जो आहे तो अय अक्षावरती सीमांत उपयोगिता दाखवलेली आहे. तर प्रत्येक नगसंख्येमुळे प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता जी आहे ती सीमांत उपयोगिता विविध बिंदूच्या आधारे दाखवलेली आहे. आणि हे बिंदू जे आहेत ते एकत्र जोडले असता सीमांत उपयोगितेचा वक्र आपल्याला मिळतो. तर हा सीमांत उपयोगितेचा वक्र CU या नावाने दाखवलेला आहे. CU बरोबर सीमांत उपयोगितेचा वक्र. तर हा जो वक्र आहे तो डावीकडून उजवीकडे वरून खाली घसरत येणारा असतो. त्याचबरोबर तो क्ष अक्षाला छेदणारा असतो. म्हणजे ज्यावेळी 6व्या नगाचा तो उपभोग येतो त्यावेळी त्याला मिळणारी जी काय सीमांत उपयोगिता आहे ती 0 मात्रा इतकी आहे. त्यानंतर 7व्या नगाचा उपभोग येत असताना त्याला उणे उपयोगिता जाणवते. त्यामुळं 7व्या नगाचं सेवन करत असताना तो काय करतो, त्याला ऋण उपयोगिता जाणवते. त्यामुळे इथं घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्र जो आहे तो क्ष अक्षाला छेदून जाणारा असतो आणि ऋणात्मक होणारा असतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे वरून खाली घसरत येणारा असतो, सरकत येणारा असतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. इथं आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सविस्तरपणे समजण्यास मदत होईल. इथं आपण थांबूया. धन्यवाद.